आपण पाहतो ग्रॅव्हिटेशन फिजिक्स फर्स्ट, त्याच्यामधलं चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. त्याच्यामध्ये व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स हॅज गिवन द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, इट इज कॉल्ड एज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग त्याचे स्टेटमेंट न्यूटन्सने काय केलं होतं, ग्रॅव्हिटेशन जे कॉन्सेप्ट आहे ते एक्सप्लेन केलं होतं आणि ॲज रिलेटेड टू द ग्रॅव्हिटेशन ही हॅज गिवन अ सर्टन अजम्पशन which is called as न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याला आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतो. आता त्याच्यामध्ये आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्याचे स्टेटमेंट आपल्याला जर विचारलं तर त्याचं स्टेटमेंट आणि परत त्याचं एक्सप्लेनेशन. आता स्टेटमेंट मध्ये काय असायला पाहिजे, एव्हरी पार्टिकल ऑफ द मॅटर अट्रॅक्ट एव्हरी अदर पार्टिकल. निसर्गामध्ये प्रेझेंट असलेली प्रत्येक एक वस्तू काय करते, प्रत्येक दुसऱ्या वस्तूला काय करते, अट्रॅक्ट करते with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. त्याचा स्टेटमेंट काय आला पाहिजे, every particle of matter attract every other particle, every particle of matter attract every other particle with a force which is directly proportional to square of product of their masses and inversely proportional to square of distance between them. म्हणजे कोणत्याही दोन बॉडी जर आपण कन्सिडर केलं तर प्रत्येक दोन वस्तू काय करतील, एकमेकांकडे अट्रॅक्ट करतील. आता दोन बॉडी सपोज एकमेकाला जर अट्रॅक्ट करत असतील तर त्या दोन बॉडीज मध्ये काहीतरी काय असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असायला पाहिजे, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते त्या दोन्ही बॉडीच्या मासच्या प्रोडक्टला. सपोज एका बॉडीचा मास असेल m1, दुसऱ्या बॉडीचा मास असेल m2, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय पाहिजे. आणि दोन बॉडींमधलं डिस्टन्स आहे सपोज आपण d घेतलं किंवा r घ्या, दोन बॉडींमधलं डिस्टन्स सपोज आपण r जर घेतलं तर काय व्हायला पाहिजे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देयर मासेसच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि परत इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ज्या क्वांटिटीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते ती क्वांटिटी आपण कधी डिनॉमिनेटर मध्ये लिहितो. म्हणून f प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन दोन बॉडी मधल्या डिस्टन्सचे स्क्वेअर म्हणजे r स्क्वेअर असं व्हायला पाहिजे. याचे स्टेटमेंट काय होतं, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट एव्हरी अदर पार्टिकल विथ अ फोर्स which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. सपोज याचे एक्सप्रेशन घ्यायचे आहे, इतर स्टेटमेंट म्हणजे प्रत्येक एक वस्तू प्रत्येक कोणत्या तरी दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करते आणि त्या दोन बॉडीमधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तो त्या दोन बॉडीच्या मासच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आणि दोन बॉडीमधला जो काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला काय असते, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. तर परत काय व्हायला पाहिजे, every particle of matter attract every other particle with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. सपोज आपल्याला याचे एक्सप्रेशन द्यायचे आहे, मग काय करायला लागेल, कन्सिडर टू बॉडीज, एक आहे सपोज m1 मास असलेली आणि दुसरी बॉडी असेल सपोज m2 मास असलेली आणि दोन्ही बॉडी मधला जो काही ॲव्हरेज डिस्टन्स आहे, सपोज ही बॉडी काय करत आहे, ह्या बॉडीला आपल्याकडे अट्रॅक्ट करत आहे आणि ही बॉडी ह्या बॉडीला आपल्याकडे अट्रॅक्ट करत आहे. दोघांमध्ये काहीतरी काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आता दोघांमधला डिस्टन्स आहे, तो डिस्टन्स सपोज आपण काय घेतला, r जर कन्सिडर केलं तर काय व्हायला पाहिजे, मग कन्सिडर टू बॉडीज ऑफ मासेस m1 आणि m2. कन्सिडर टू बॉडीज ऑफ मासेस m1 and m2 सेपरेटेड बाय द डिस्टन्स r. दोन बॉडीज एकमेकांपासून r एवढ्या डिस्टन्स वरती आहेत, म्हणजे दोन बॉडीजमधला डिस्टन्स काय असेल, r असेल. देयरफॉर अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय व्हायला पाहिजे, दोन बॉडीजमधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, दोन बॉडीजमधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो काय असते, दोन्ही बॉडीच्या मासच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आणि दोन्ही बॉडीजमधला जे काही डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. म्हणून काय व्हायला पाहिजे, f डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सपोज काय असेल, f is the force of attraction between two bodies. दोन बॉडीज मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन सपोज काय असेल, f असेल तर f प्रोपोर्शनल टू m1 into m2 अपॉन r स्क्वेअर असं व्हायला पाहिजे. आता कोणताही जर आपल्याला स्टेटमेंट वरून जर एखादा फॉर्म्युला बनवायचं पडलं, आपण काय करतो, प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल हटवतो आणि त्याच्यामध्ये एखादा कॉन्स्टंट देतो. सेम इथं पण f इक्वल टू सपोज प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल जर हटवलं तर त्याची बॅलन्सिंग
एनसी में अपने कांस्टेंट लिहिलं तो सपोज g m1 m2 upon r square असं असेल. the force of attraction between two bodies where g equal to gravitational constant आणि त्याची व्हॅल्यू असते फिक्स असते 6.67 into 10 power minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे तुमचं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट. जी आहे ते ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असेल त्याचे युनिट. आता सपोज आपल्याला ह्या फोर्सचं जर युनिट पाहायचं पडलं तर तो फोर्सचं युनिट काय असते न्यूटन असते. एसआय सिस्टम जर पाहिलं तर फोर्सचं युनिट न्यूटन असेल आणि सीजे जर पाहिलं तर काय असते डायन असते. आता याच्यावरून सपोज आपल्याला काय करायचं आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय असते ते ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय असते ते जर पाहायचं पडलं सपोज आपल्याला प्रश्न आलाच डिफाइन ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट टेक्स इट युनिट डायमेन्शन. आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जर आपल्याला काय आहे ते जर काढायचं पडलं म्हणजे कॅपिटल जी ची व्हॅल्यू जर काढायची म्हणजे आपण काय केलं r स्क्वेअर ला फ्रॉम अबव इक्वेशन काय म्हणू शकतो आपण f equal to g into m1 m2 upon r square होतं. हे का होईल g equal to r ला आपण लेफ्ट साइड शिफ्ट मध्ये m into r square आपण काय करायला पाहिजे m1 m2 असं होईल. आता सपोज काय आहे m1 m2 म्हणजे दोन बॉडीचा मास होतं आणि r म्हणजे काय असेल दोन बॉडी मधला काय असेल डिस्टन्स असेल. if m1 equal to m2 equal to 1 and r equal to 1 there g equal to काय आला पाहिजे f व्हायला पाहिजे. म्हणजे जेव्हा सपोज दोन बॉडी मधला डिस्टन्स असा सपोज आपण युनिटी कन्सिडर केलं आणि दोन्ही बॉडीचा मास असा सपोज आपण युनिटी कन्सिडर केलं म्हणजे m1 m2 ची व्हॅल्यू 1 1 असेल 1 into 1 म्हणजे 1 आणि दोन्ही बॉडी मधला डिस्टन्स सपोज 1 कन्सिडर केलं युनिटी तर 1 स्क्वेअर म्हणजे 1 तर त्या केस मध्ये g equal to कॅपिटल g equal to f व्हायला पाहिजे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो the gravitational constant is nothing but force of attraction. कारण f म्हणजे काय होता दोन बॉडी मधला फोर्स होता. the gravitational constant is nothing but force of attraction between two bodies having unit masses and separated by unit distance. म्हणजे युनिट मास असलेल्या दोन बॉडी मधलं आणि युनिट डिस्टन्स सेपरेट झालेल्या बॉडी मधलं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुमचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट व्हायला पाहिजे g. तर g इक्वल टू f into r स्क्वेअर झाला आपण m1 m2 सपोज फोर्स आपण युनिटी म्हणजे 1 कन्सिडर घेतलं मासेस 1 कन्सिडर केला आणि r डिस्टन्स 1 कन्सिडर केला g इक्वल टू f होईल. आणि f म्हणजे काय होता g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट f म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे जेव्हा दोन युनिट बॉडी असतील युनिट डिस्टन्स सेपरेट झालेले असतील. तर हे सगळे असे युनिट डायमेन्शन माहिती पडलं. फॉर्म्युला मध्ये काढायचं तर फोर्सचा युनिट काय असते फोर्स साठी आपण काय करतो न्यूटन घेतलं. r म्हणजे काय होता डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे इथं मीटर स्क्वेअर व्हायला पाहिजे अपॉन m1 m2 म्हणजे दोन बॉडीचा मास होता आणि मास साठी आपण SI मध्ये काय केलं kg ते न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हे काय असेल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण लिहिलं त्याचे युनिट व्हायला पाहिजे. सपोज याचं सीजीएस युनिट जर पाहिजे पडलं हे होईल डाइन into सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. कारण आपण मास जर मेजर करायचे सीजीएस युनिट मध्ये त्याला ग्रॅम यूज करतो डिस्टन्स जर घ्यायचे त्याला सेंटीमीटर करतो आणि न्यूटन फोर्स साठी आपण सीजीएस युनिट मध्ये डाइन. तर हे तुमचं एसआय युनिट ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर आणि होईल डाइन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. अशा प्रकारे न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन